केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 13 फेब्रुवारी रोजी लोकसभेत नवीन आयकर विधेयक 2025 सादर केले। आयकराशी संबंधित नियम अधिक सोपे आणि सर्वसामान्यांसाठी सुलभ करण्यासाठी हे नवीन विधेयक आणण्यात आले असं सांगितलं जाते। हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून हे आता संसदीय समितीकडे पाठवण्यात येणार आहे। समितीच्या शिफारशीनंतर हे संसदेत पुन्हा मांडले जाईल आणि त्यानंतर संसदेची मान्यता आणि राष्ट्रपतींची मान्यता मिळाल्यानंतर हा नवीन आयकर कायदा लागू होईल। मग नेमका हे नवीन आयकर विधेयक काय आहे आणि याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर कसा परिणाम होणार आहे हेच आपण सोप्या भाषेत समजावून घेऊयात। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय वृत्तम मराठी। नवीन आयकर विधेयकाचा मूळ उद्देश आयकर कायदा सोपा आणि स्पष्ट करणे। या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यास 1961 चा आयकर कायदा रद्द होईल। 1961 चा आयकरच्या कायद्यात 880 पाने होती, तर नवीन आयकर विधेयकात 622 पानं आहेत। म्हणजे जुन्या आयकर कायद्यातील भरपूर उपविभाग काढून टाकण्यात आलेत। त्यामुळे आयकर कायदा अधिक सुलभ आणि समजण्यास सोपा होणार आहे। नवीन विधेयकातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या विधेयकात कर वर्षाची संकल्पना मांडण्यात आली आहे। सर्वसामान्य नागरिकांना कर भरताना मूल्यांकन आणि आर्थिक वर्ष याबद्दल संभ्रम होत होता। हा संभ्रम नवीन विधेयकात दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। म्हणजेच कर निर्धारण वर्षाऐवजी कर वर्ष संकल्पना असेल आणि सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास आर्थिक वर्षाप्रमाणे कर वर्ष ही 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत असेल। नवीन विधेयकात वेतनदार आणि नोकरदारांसाठी मानक वजावटीमध्ये ही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलाय। ही मानक वजावट काय असते तर आपल्या एकूण उत्पन्नातून आपल्याला मिळणारी एक निश्चित रक्कम असते, जी आपल्याला करपात्र उत्पन्नातून वजा करण्याची परवानगी मानली जाते। जुन्या कर रचनेत 50,000 रुपयांची मानक वजावट मिळते, परंतु आता नवीन कर प्रणालीत ही मर्यादा 75,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे। आता आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे नवीन कर विधेयकाद्वारे कर प्रणाली डिजिटल आणि आर्थिक पारदर्शक करण्यावरती भर देण्यात आलाय। आता आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे नवीन कर विधेयकाद्वारे कर प्रणाली डिजिटल आणि अधिक पारदर्शक करण्यावरती भर देण्यात आलाय। यासाठी नवीन विधेयकात ऑनलाईन कर भरणं अनिवार्य करण्यात आलंय। तसेच करदात्याला ई-केवायसी करणं ही अनिवार्य असणार आहे। त्यामुळे कर भरणामध्ये पारदर्शकता आणणं सोपं होणार आहे। आणखी एक विशेष बाब म्हणजे नवीन विधेयकात विवाद निराकरण पॅनल आणि अनुमानात्मक कर हे टेबल स्वरूपात सादर केले गेले आहेत। यामुळे काय होणार आहे तर किती कर भरावा लागेल हे करदात्यांना समजणं सोपं होणार आहे। 1961 च्या कर विधेयकातील अनेक अस्पष्ट तरतुदींमुळे करदाते आणि सरकार यांच्यात वाद निर्माण होत होते आणि त्यामुळे अनावश्यक वाद वाढत होते। आता नवीन विधेयकात कर विवादांचे जलद निराकरण करण्यासाठी विवाद निराकरण पॅनल निर्णय स्पष्ट सादर करतील, त्यामुळे अनावश्यक विवाद कमी होतील। नवीन विधेयकात शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा देण्यात आलाय। या विधेयकात कृषी उत्पन्न करमुक्त ठेवण्यात आले। तसंच नवीन प्राप्तिकर विधेयकांतर्गत पेन्शन, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली आणि विमा यावरील कर कपात सुरूच राहणार आहे। तर सेवानिवृत्त निधी, ग्रॅच्युटी आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधीला देखील कर सवलती देण्यात येणार आहेत। इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवरतीही कर सवलत दिली जाणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे धार्मिक ट्रस्ट संस्था आणि धर्मदाय संस्थांना दान केलेल्या पैशावरतीही कर सूट मिळणार आहे। नवीन आयकर विधेयकात क्रिप्टोकरन्सी आणि इतर डिजिटल मालमत्ता भांडवल मालमत्ता म्हणून गणल्या जाणार आहेत आणि त्यावरती कर आकारला जाणार आहे। या बदलामुळे डिजिटल मालमत्तेवरील कर प्रणालीमध्ये अधिक स्पष्टता येईल असं सांगण्यात येते। विशेष म्हणजे नवीन कर प्रणाली अंतर्गत कर स्लॅब मध्ये कोणताही बदल होणार नाही आणि अर्थसंकल्पात जाहीर केलेले दर तेच राहतील असं देखील स्पष्ट करण्यात आले। आता आपण नवीन आयकर विधेयकातील महत्त्वाचे मुद्दे पाहिले, त्यानंतर असं लक्षात येतं की नवीन आयकर विधेयक हे सर्वसामान्यांच्या अधिक फायद्याचं आहे। तुम्हाला नवीन आयकर विधेयकाविषयी काय वाटतं? तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत्तम मराठीला आता सबस्क्राईब करा।